मस्त अशी ताकापासून आपली कढी बनवून तयार झालेली आहे। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज ताकापासून कढी कशी बनवायची ती तुम्हाला सांगणार आहे। ती करायची पद्धत मी 1 लिटरवर ताक घेतलेला आहे। 1 लिटर ताक घेतलेला आहे आणि ती त्यासाठी लागणार आपण साहित्य बघू। कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं चिमूटभर हिंग घेतलेला आहे, थोडासा गुळ घेतलेला आहे आणि 1च मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2च पाकळ्या लसूण घेतलेला आहे। कढीपत्त्याचे 1 पान घेतलेला आहे, फोडणीसाठी जिरी मोहरी घेतलेली आहे, एवढी टाकणार नाही, थोडीशी टाकणार आहे आणि तेल पण थोडंसं घेतलेलं आहे। तेल पण मी थोडंच वापरणार आहे, जास्त घेतलेलं आहे आणि हळद पण थोडीशी टाकणार आहे। आणि ही ज्वारीचं पीठ आहे, तुम्ही बेसनाचं घेऊ शकता, ज्वारीचं घेऊ शकता, पण मी ज्वारीचं घेतलंय। आणि ही जिरे, धन, लसूण, मीठ ही खलबत्त्यात चिचून घेतलेला आहे। आणि ही धन जिरेची जर पूड नसली तुमच्याकडे तरी नुसत्या पिठाला तुम्ही फोडणी द्यायची आणि ज्वारीचं पीठ वापरायचं, ज्वारीचं नसलं तर बेसनाचं वापरायचं, कुठलंही वापरायचं, पण मी ज्वारीचं घेतलेलं आहे। आता ह्या पिठात असं पाणी वतायचं आणि ही पीठ मिक्स करून घ्यायचं। असं ही पीठ मिक्स करून आपलं झालेलं आहे। ही पिठाच्या अशा गाठी ही काय होऊ द्यायच्या नाही, त्या हातानंच असं हे सगळं फोडून मिक्स करून घ्यायचं ही पिठाचं आणि हे असं पाणी ह्यात वतायचं। आता हे असं वाटी 1.5 वाट्या पाण्यात मिक्स करून घ्यायचं। 1-1.5 वाटी, 1 वाटी, 1 ग्लास पाणी कसंही टाकलं तरी थोडं चालतंय। आणि आता गॅस चालू करते, पातेल्यावर गरम करायला ठेवते। आता थोडंसं ह्यात तेल टाकते, तेलाची काही जास्त गरज नसती, थोडं तेल टाकलं तरी चालतंय। मी ही 3 चमचे तेल टाकणार आहे, तेलाची काही जास्त ह्याला गरज नसती। 3 चमचे तेल टाकून झालेलं आहे। तेल आता चांगलं तापू द्यायचं, थोडीशी जिरी मोहरी टाकणार आहे। तेल तापलंय का बघू आपण। तेल तापलंय, जिरी मोहरी टाकते। मिरचीचं तुकडं थोडं टाकणार आहे, ही लसूण टाकणार आहे, परत ही थोडंसं चिमूटभर हिंग घेतलं ती टाकणार आहे, जास्त हिंग टाकायचं नाही। आणि थोडासा कढीपत्ता पण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर पण आहे आणि थोडीशी हळद पण टाकणार आहे तेलातच। असं मिक्स करायचं आणि जी पाणी आपण पीठ आणि धनाची पुढे पाणी केलेलं आहे ती याला फोडणी द्यायची। अशी द्यायले बघा, वतायले मस्त फोडणी बसली या पिठाला। त्या पिठाला 2-4 उकळ्या येऊ द्यायच्या। थोडासा गुळ टाकणार आहे मी, उगा ह्या एवढा, म्हणजे आंबूसपणा मोडतो म्हणून गुळ टाकायचा थोडासा। आता 2-4 उकळ्या येऊ द्यायच्या। गुळ नसला तरी साखर टाकली चालती आणि दोन्ही बी नसलं तर नुसती अशी केली तरी बी चालती, तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही। असं मिक्स करून घ्यायचं चांगलं। बघा कशी उकळी यायला लागली, 2-3 उकळ्या आल्या की झालं। आता मिक्स करून घेतलंय, 2-3 उकळ्या आल्या की आता ताक वतायचं ह्यात। ही आता ताक वतायला लागली। मस्त अशी आपली कढी तयार झाली। मी आधी ती पीठ का शिजवून घेतलंय तर ती पीठ
कच्चा असतं म्हणून त्या पिठाला 1-2 उकळ्या फोडून घेतल्या आणि ताक वतलं की कढीला उकळी येऊ द्यायची नाही। जर उकळी आली कढीला तर मग ती वर पाणी खाली गाळ असं राहतंय, नितळल्याने कढी दिसती, म्हणून ती ताकाला उकळी येऊ द्यायची नाही। ताक वतलं की थोडस 1-2 मिनिटं असं हलवीत राहायचं आणि गॅस बंद करून टाकायचा, कढी आपली तयार होती। आता ताक वतलंय मी, थोडस 1 मिनिट असं गॅस चालू आहे आणि मिक्स करीत बसले। मस्त अशी आपली कढी बनवून तयार झाली। मी गॅस बंद करते आता, लगेच 1 मिनिटात होती। गॅस बंद केला, कढी आपली बनवून अशी मस्त तयार झालेली आहे। आता मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे। आता कोथिंबीर टाकली, मिक्स करून घेतली। आता कढी आपली तयार झाली। ताकापासून कढी कशी बनवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नसाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।